नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 2 मध्ये प्रश्न संख्या 51 ते 100 घेऊन. चला तर मग सुरू करूया. विदर्भातील प्रमुख नदी कोणती? योग्य उत्तर आहे वैनगंगा. महाराष्ट्रातील कोणता भाग सपाट पठार आहे? योग्य उत्तर आहे दख्खन पठार. सह्याद्री पर्वतामुळे कोणता भाग पर्जन्य छायेत येतो? योग्य उत्तर आहे मराठवाडा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात भात शेती होते? योग्य उत्तर आहे कोकण. महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कुठे आढळते? योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील कोणत्या भागात काळी माती जास्त आहे? योग्य उत्तर आहे दख्खन पठार. महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी कोयना धरण कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल कोणत्या विभागात आहे? योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील कोणत्या भागात ऊस शेती मोठ्या प्रमाणात होते? योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील किनारपट्टीवर कोणते हवामान असते? योग्य उत्तर आहे उष्ण व दमट. महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी कोणती? योग्य उत्तर आहे भीमा. सह्याद्री पर्वतरांग महाराष्ट्राला कोणत्या भागात विभागतो? योग्य उत्तर आहे पूर्व पश्चिम. महाराष्ट्रातील कोणत्या भागात गहू पिकवला जातो? योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील प्रमुख नदी खोरे कोणते? योग्य उत्तर आहे गोदावरी. महाराष्ट्रातील प्रमुख पर्जन्य स्रोत कोणता? योग्य उत्तर आहे मान्सून. महाराष्ट्रातील कोणत्या भागात दुष्काळ जास्त पडतो? योग्य उत्तर आहे मराठवाडा. महाराष्ट्रातील कोणत्या भागात तापमान कमी असते? योग्य उत्तर आहे सह्याद्री. महाराष्ट्रातील कोणता भाग औद्योगिक पट्टा म्हणून ओळखला जातो? योग्य उत्तर आहे मुंबई पुणे औद्योगिक पट्टा. महाराष्ट्रातील प्रमुख खनिज कोळसा कुठे मिळतो? योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील प्रमुख धरण जायकवाडी कोणत्या भागात आहे? योग्य उत्तर आहे मराठवाडा. महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणते? योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस कुठे पडतो? योग्य उत्तर आहे कोकण. महाराष्ट्रातील कोणत्या भागात लाल माती आढळते? योग्य उत्तर आहे कोकण.
महाराष्ट्रातील कोणत्या भागात गाळाची माती आढळते? योग्य उत्तर आहे नदीकाठ. महाराष्ट्रातील कोणता भाग शेतीसाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर आहे पठार. महाराष्ट्रातील कोणत्या भागात मासेमारी मोठ्या प्रमाणात होते? योग्य उत्तर आहे कोकण. महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी भात कुठे घेतला जातो? योग्य उत्तर आहे कोकण. महाराष्ट्रातील कोणत्या भागात कापूस घेतला जातो? योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील कोणत्या भागात ऊस घेतला जातो? योग्य उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्र. महाराष्ट्रातील प्रमुख हवामान कोणते? योग्य उत्तर आहे उष्णकटिबंधीय. महाराष्ट्रातील प्रमुख पर्जन्य ऋतू कोणता? योग्य उत्तर आहे पावसाळा. महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर कोणते? योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहर कोणते? योग्य उत्तर आहे मुंबई. महाराष्ट्रातील प्रमुख कृषी क्षेत्र कोणते? योग्य उत्तर आहे पठार. महाराष्ट्रातील प्रमुख बंदर कोणत्या किनारपट्टीवर आहे? योग्य उत्तर आहे कोकण. महाराष्ट्रातील प्रमुख नदी खोरे कोणते? योग्य उत्तर आहे गोदावरी. महाराष्ट्रातील कोणत्या भागात थंड हवामान असते? योग्य उत्तर आहे सह्याद्री. महाराष्ट्रातील कोणत्या भागात उष्ण हवामान असते? योग्य उत्तर आहे विदर्भ. महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पादन कोणते? योग्य उत्तर आहे कापूस. महाराष्ट्रातील कोणत्या भागात औद्योगिक विकास जास्त आहे? योग्य उत्तर आहे मुंबई पुणे. महाराष्ट्रातील प्रमुख पर्जन्य स्रोत कोणता? योग्य उत्तर आहे मान्सून. महाराष्ट्रातील प्रमुख हवामान प्रकार कोणता? योग्य उत्तर आहे उष्णकटिबंधीय. महाराष्ट्रातील प्रमुख पर्जन्य ऋतू कोणता? योग्य उत्तर आहे पावसाळा. तर मित्रांनो, आज आपण पाहिले महाराष्ट्राची भौगोलिक रचना भाग 2. अशाच प्रकारे आपण सर्व 1000 प्रश्न पूर्ण करणार आहोत. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.